नमस्कार मित्रांनो, काल मंत्रालयातून जी.आर. निघाला की सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपलं ओळखपत्र दाखवलं पाहिजे आणि ते लावलं पाहिजे। मित्रांनो, मी आता मंत्रालयामध्ये आहे आणि गव्हर्नमेंट डॉक्युमेंट सिक्युरिटीज ॲक्ट 1923 नुसार फक्त आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे जी लष्करी आस्थापना आहेत फक्त तिथेच आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही किंवा फोटो काढता येत नाही। याला म्हणतात प्रतिबंधित क्षेत्र किंवा याला म्हणतात प्रोहिबिटेड एरिया। म्हणजे प्रोहिबिटेड एरिया कसा ओळखायचा की ज्याच्या भिंतीवर लिहिलेलं असतं की प्रवेश निषिद्ध किंवा प्रवेश वर्जित आणि गेटवर लिहिलेलं असतं की नो एंट्री, असं जिथे आहे फक्त त्या ठिकाणचा व्हिडिओ काढता येत नाही। बाकी सर्व ठिकाणी म्हणजे तुम्हाला मंत्रालय असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, पोलीस कार्यालय असेल, कुठलंही शासकीय कार्यालय असेल या ठिकाणी व्हिडिओ काढता येतो। आणि जर कोणी तुम्हाला असं म्हणेल की व्हिडिओ काढण्यासाठी माझी परवानगी लागते तर ते साफ चुकीचं आहे। कारण कोणालाही व्हिडिओ काढायची गरज पडू नये यासाठी 2013 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक ऑर्डर झाली आणि त्यानुसार सर्व शासकीय ऑफिसेसमध्ये कॅमेरा बसवणं कंपल्सरी होतं। आणि ज्या लोकांनी कॅमेरा बसवला नसेल आणि तुम्हाला शूटिंग करायला विरोध करत असतील त्यांच्यावर तुम्ही सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट दाखल करू शकता। त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तुम्हाला व्हिडिओ काढण्याची परवानगी असते। दुसरी गोष्ट, जर तुम्ही एखादा कागद मागितला आणि अधिकारी जर म्हणाला की हा कागद घाळ झालेला आहे तो देता येणार नाही, तर महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चा कायदा आहे आणि त्यानुसार कोणतंही कागदपत्र हे त्याच्या पात्रतेनुसार कमीत कमी 30 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष हे त्याच्या महत्त्वानुसार सुरक्षित ठेवायचं असतं। कागदपत्र घाळ करणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्यासाठी 5 वर्षाची शिक्षा होते। ज्या कार्यकर्त्यांना, ज्या नागरिकांना अशा प्रकारे सरकारी कार्यालयामध्ये कागद घाळ झालाय, मिळून येत नाही, हरवलेला आहे असं कोणी सांगत असेल तर तो दखलपात्र गुन्हा आहे। त्याच्यावर आपण नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये जावा। पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला नाही तर आपण एखादा वकील द्या, 156(3) खाली आपण कोर्टाची ऑर्डर आणून अशा कामचुकार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करू शकतो। आणि आपल्याला सर्वच ठिकाणी अशा प्रकारचं व्हिडिओ शूट करण्याचं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे आणि याच्यातून प्रशासनाची पारदर्शकता वाढली पाहिजे, लोकांची कामं पटपट झाली पाहिजे, अशाच प्रकारचा आपला हेतू आहे। आणि म्हणून लोकांच्या मनातील, कार्यकर्त्यांच्या मनातील भीती जावी म्हणून थेट मंत्रालयातून मी हा व्हिडिओ काढतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने काढतोय, जेणेकरून तुम्हाला याची खात्री पटेल। आणि सनई छत्रपती शासन या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला तुमच्याशी हा संवाद करायचा आहे। महाराष्ट्रातल्या गावागावातील कार्यकर्त्यांनी आता अशा प्रकारे सरकारी कार्यालयांमध्ये धडक द्या आणि खूप चांगले चांगले व्हिडिओ काढा, जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न वेळेवर सुटतील, तातडीने सुटतील आणि लोकांना चक्रा माराव्या लागणार नाहीत। इथे मंत्रालयात सुद्धा लोकांना 2 वाजता प्रवेश मिळतो, लवकरच आपण हा प्रवेश सकाळी 10 वाजता मिळेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत। तरी गावागावातील सर्व कार्यकर्त्यांनी आपापलं गाव, आपापला तालुका, वार्ड, जिल्हा आणि परिसर हा प्रशासकीय गतिमान व्हावा यासाठी आपण व्हिडिओ काढू शकता सगळीकडे। धन्यवाद।